तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी विठाला विठाला जन्माद्यस्येतोन्मयादितरतश्चार्थैश्वर्यज्ञस्वरात् तेने ब्रह्मरदायादिवै मह्यन्ति यत्सूरया तेजोवारे मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोजितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् इति श्रीमद्भागवते महामुनि कृते किंवा परेश्वर सद्योरद्यवरोधितृकृतिभिः शुश्रूषो वितत्क्षणा महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरू
सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा या मस्त हे मायावारी या वारकरी संताचा या वारकरी संताचा हे चिदान देगा दिवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण प्रख्यात देवमान्य संत श्री तुकाराम महाराज ज्यांनी आपल्या उभ्या संसाराची राखरांगोळी करून तुमच्या आपल्या संसाराची अतिशय योग्य स्थितीने उच्चांक गाठण्याकरता अविरत असे प्रयत्न करणारे वैष्णवाचे शिरोमणी संत सम्राट जगद्गुरु तुकोबराय यांचा मागणी प्रकरणातील 4 चरणाचा महत्वाचा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला विठाला गेल्या 53 वर्षापासून चालत आलेला हा श्रीमद महाभागवत आणि दुग्ध शर्करा न्यायाला अनुसरून कीर्तनाचा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा आपण मागणीच्या कीर्तनापर्यंत अर्थात जागराच्या कीर्तनापर्यंत पोहोचलो आहे विठाला अभंग गाथ्यामधला आहे गाथा 4500 अभंगाचा आहे गाथ्यामध्ये 100 प्रकरण आहेत गाथ्यामध्ये 4500 अभंग आहेत गाथ्यामध्ये 20,500 चरण आहेत आणि प्रकरण म्हटलं म्हणजे 7-12चं नव प्रकरण कशाचं मुका आहे बहिरा आहे अजून आंधळा आहे जोगी आहे गवळण आहे मागणी आहे उपदेश आहे असे किती प्रकरण आता सांगितलं ना
किती टाक पाणी कर कालच्या वाणी घेणं नाही देणं नाही 100 प्रकरण अभंग 4 चरणाचा उत्कृष्ट आहे मागणी प्रकरणातील आहे विठ्ठला आपल्या येथील हरिभक्तीपरायण श्रीराम महाराज खेलदार यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्याचं हे सौभाग्य आमचे परमस्नेही तुळशीरामजी आखरे ज्ञानेश्वर महाराज फाळके परम मित्र आणि दिलीप भाऊ कवळे ते म्हणे कोळसे महाराज आले की त्याची गाठ आता कसं आहे लोक बरोबर मर्मावर बोट ठेवतात आता लोक टोप्या घालत नाहीत म्हणजे डोके नाही आहे का नाही कोणत्याही भांड्यावर झाकण ठेवता येत नाही आता वास्तविक देणारा हा वरून हात असते देणाऱ्याचा घेणाऱ्याचा कुठे असते हात खालून असते कीर्तनकार देणारा आहे का घेणारा आहे इमानदारीने सांगा देणारा मग घेणाऱ्यानं कुठं बसा त्याच्याही वर एक घेणाऱ्यानं कुठं बसा माझं बोलणं लक्षात येते का तुमच्या तुम्ही काहून असं करता काही खाण्यात आलं का तुमच्या आहे का नाही आता हे आसन आहे कुठे आहे हे कोणाचं आहे ते हे भागवताचं नाही व्यासांचं व्यासपीठ आहे महर्षी व्यासाने कथा सांगितली कोणाला सांगितली शुकाचार्य म्हटले राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना ऐकलं ना काय गोट आहे आमचे गुरु आजी गुरु हरिभक्तीपरायण शालिग्रामजी महाराज भाग्यवंतानो 85 वर्ष ज्यांचं नामचिंतनामध्ये गेलं त्यांच्या मुखारविंदातून आम्ही कथा ऐकतोय अशा अनमोल किमतीची एक एक माणसं आणि श्रीराम महाराजांना माहित होत श्रीराम भाऊ बरोबर म्हणे तुमचं कीर्तन शेवट पाहिजे म्हणे काय पाहिजे माणसं कोणते कुठे बसवा एखाद्यानं बंगला बांधला माना म्हणून बांधला तू पाय ना मरून उगीच कोणाला काही म्हणाव का अरे करून तर पाय तिला पुंजा भेटून कोण सऱ्या मंडपात झोपट मी म्हणो पण श्रीरामबाचं लक्ष तरबेल काय म्हणे ते पुंजा विजून टाक इतका चाणक्य पाहिजे माणूस नाही तर हेंबाड सुत्र्या गाव गेलं जाऊन मी येतो पाहून कळलं पाहिजे लय जबाबदारी असतात कर्त्यावर विठाला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह जगत कल्याणाकरता अवतीर्ण होतात त्यांना डोळे झाकून संत म्हणा नाही का हो मानवी जीवनाची इति कर्तव्यता जर कशात असेल भागवतासारखा मोक्षदायी ग्रंथ दुसरा नाही नीट लक्षात घ्या बाकीचे ग्रंथ आहेत पण तेवढं सामर्थ्य नाही जेवढं भागवत ग्रंथामध्ये कारण भागवतामध्ये पूर्वजांचा उद्धार करण्याची ताकद आहे तुम्हाला सांगू एका महान साधूने या पृथ्वी तलावर गंगा आणली काय त्याचं नाव घ्या धकून
भगीरथ भगीरथाने या ठिकाणी गंगा आणली, त्याला पाहिजे तिकडे तिकडे तो घेऊन गेला, बरोबर आहे. ती भक्ती गंगा असा उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये. त्या गंगेमध्ये स्नान केल्यामुळे पाप ताप जातात. पण ही जी गंगा आहे ही भक्ती गंगा आहे. गेल्या 53 वर्षापासून साधू संतांच्या पदस्पर्शाने आमच्या हिवरा नावाच्या गावामध्ये ही भक्ती गंगा आमच्या पूर्वजापासून या ठिकाणी आणली आणि त्या गंगेमध्ये स्नान ज्यांनी केलं त्यांचं जीवन धन्य झालं. गंगाली आम्हारी संत पाऊले साजरी, हरी बोल. संत पाऊले साजरी, संत पाऊले साजरी. गंगाली आम्हारी संत पाऊले साजरी. राधे आई रे त्यावरी संत पाऊले संत पाऊले साजिरी. सजनानो, जिथे जिथे चांगलं दिसते ते सर्व साधू संतांचं. साधू आहेत, संत आहेत, ऋषी आहेत. पुढे काय असं असं अंधकंद कोण जरा खैसून होऊ द्या ना. मुनी आहेत, जेवले नाही का? मुनी आहेत. साधू म्हणजे साधू शिवाय दुसरं, परमार्थात शिवाय दुसरं साध्य केलं नाही त्याचं नाव. ज्याने 6 धुवून काढले, काय परमार्थाशिवाय दुसरं साध्यच केलं नाही त्याचं नाव साधू. आता राहिले संत, जे आपल्या अखंड जीवनामध्ये संतुष्ट असतात त्यांना संत म्हणतात. पुढे ऋषी. ऋषी जे रुसतात संसारावर. कशावर? संसारावर जे रुसले. कारण संसार नाही म्हणजे तो कसा आहे? खोटा आहे. खोटा संसार खरा वाटते म्हणून दुःख देते. आता हे माणसं पहा तुम्ही, सगळ्याचे चेहरे पाहून घ्या. निरा नरवाट्या झाल्या नारळाच्या. निरा आंबट करून टाकले बाया माणसं. एकाच्या तोंडावर 12 वाजले जावं, 12:30, 12:30, 12:30. अरे याच्यातला कोई निघून जाईल. घडी घडी का वाटया जीवाए, घडी घडी का वाटया जीवाए, घडी घडी का वाटया जीवाए, घडी घडी का वाटया जीवाए. घडी घडी का वाटया जीवाए, घडी घडी काळा वाटया जीवाए. सारखा काळ टपून बसलेला आहे, त्याला संधी मिळाली. मग माणसं म्हणतात काही नाही हो, बोलून गेले ना, बोलून. मी घरी आलो, शर्ट काढलं, खुंटीला अडकवलं, त्याचा फोन आला, हॅलो मी मेलो. मर काय भरोसा आहे, बोला ना. नीला वडोनी शाबास. धावत साता, नीला वडोनी धावत साता, नीला वडोनी वाई जाते ना, नीला
नसता, माहित पण होणार नाही कधी जाईल निघून. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। नील ओढोनी ठाऊकची नसता, का रे तू निश्चिंत हरिवीन. निश्चिंत आहोत आपण. नवीन मोसम आला की नवीन मोसमचा आनंद घेण्याकरता याला जणू काहीच घेण देण नाही त्या परमार्थाचं. आहे का? बोला. नका आता मज पाशी. पुढे काय वदो, कोण बोललं? काय पुढे? शाबास. वदो प्रपंचाचे विषयी आता मज पाशी. त्याचं नाव मुनी. मला माझ्या जवळ प्रपंचाच्या विषयी बोलू नका. याचं नाव काय? मुनी आहे. साधू, संत, ऋषी आणि म्हणजे एकाच गोष्टीचं द्योतन करणारी. खरं म्हणजे परमार्थाच्या व्याकरणामध्ये उपसर्ग सांगितले 22. त्याच्यातलं अधिकारी हे एक उपसर्ग आहे. गात बोलणं का? काऊन 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 असं करू राहिले तुम्ही? बसा खाली. रावसाहेब विठाला. एक जण पुढेच बसेल होता आणि ते माकडे पाय म्हटलं चांगला अभ्यास आहे याचा. कीर्तन झाल्यावर म्हणलं काय अभ्यास आहे? दुसरा म्हणे बयर आहे ते. असं काही नमुने भेटतात ना. आता काय करा. कधी कधी कीर्तन आवडलं का चहा सांगू एकदा? फ्रेश व्हायसाठी म्हणतो मी. लय नमुने. खाली बसा ना तुम्ही बी तर लय शेंड्यावर गेले. या इकडे. काय लोक एकच शब्द महत्वाचा आहे. पटपट खाली उतरा लागत होत. बोललो नाही का मी? का बारीक बोलू अजून? मिठाला. चहा सांगू का? म्हणजे असं काही गोष्टी अंगलट येतात का नाही कधी कधी? हो लय गोष्टी अंगलट येतात. म्हणून मी ते लय मोठं काही बोलत नसतो. आता घरी माय अंगलट आलत एकदा. घरी घरी हो शर्ट आणलं मी 2000चं. दिलीप भाऊ शर्ट आणलं. मग घरी बाईला सांगत नसतात एवढी मोठी किंमत. बायाचं मन आहे एवढा खर्च. आता त्याला का माहिती याला समाजात उभं राहा लागते पाहिजे. पण ते खरं सांगू नाही घरी. अर्ध सांगा. कारण ती अर्धांगिनी असते ना. तिला फुल सांगू नाही. ते का फुलांगिनी आहे का? सदर मी भेट नाही. तुमचं कसं काय मला माहित नाही बाबा. मी अर्ध सांगलं. म्हटलं केवढं आणलं शर्ट? म्हणलं हो शर्ट आणलं. शर्ट कस काय? म्हटलं पाय बा. हो माझ सूत तर लय चांगलं आहे. म्हणलं हो मोठ्या दुकानावर आणेल दिसते. म्हणलं हो. आपण भेट नाही. आपला आवाज आहे घरी. तुमचं मला माहित नाही. केवढ्याचं आणलं? म्हटलं 300. केवढ्याचं? किती सांगितले मी? आणलं तर केवढ्याले? पण सांगितले किती? 300. 300ला आणलं. म्हटलं वा वा सूत लय चांगलं. म्हणलं मग पर्स काढली घ्या म्हणे 300. मा भावाल का मी हे तुम्ही दुसरं आणा. तुम्ही हसता का? 1700 खोटा उपडला मा. काय गंमत आहे का? असं अंगलटी रे कधी कधी. म्हणून मी लय मोठं मोकळं बोलत नसतो. काय करता? अवघड आहे या गोष्टी. अवघड आहेत. आता मग गाडीला एक जण धडकलं. ते लेझिम खेळतच आलं. सरकार मान्य पोटात. बाबा कुठे चालला? म्हणलं चाललो मसनात. तुळशीराम बाबाच्या गावले चाललो मिरच्याची भाजी खायला.
प्रेम है लोकांचं. मोहब्बत की कसम, मोहब्बत से ज्यादा चाहेंगे हम, तुम्हारे दर के सिवाय और कहा जाएंगे हम. अरे यकीन ना आए तो आजमा कर देख लेना, तुम्हारी पहली और आखिरी मोहब्बत बन जाएंगे हम. विठाला ढाला 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 हे कळलं पाहिजे. आजचं कीर्तन हे मागणी प्रकरणातलं कीर्तन आहे. आणि मागावं कधी, काहीतरी केल्याशिवाय मागता येत नाही ना. गेल्या 7 दिवसापासून आम्ही काहीतरी करत आहोत आणि त्याच्यातून उतराई होण्याकरता देवाच्या पुढे काय करावं लागते, मागावं लागतं. वास्तविक संत आणि मागणं हे काही प्रणाली जुळत नाही. जुळते का? पण मग मागतात कसे काय? जे मागतात ते संत नसतात आणि संत असतात ते मागत, असं आहे ते. मग तुकोबार आहे कसं काय म्हणतात, तर सज्जनानो फार मोठं गंमत आहे. हे समजण्याकरता कीर्तन आहे. विठाला विठाला भागवताच्या प्रारंभामध्ये आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडले. तुम्ही भागवत ऐकलं का नाही? राम जाणे. काय काय हवा लागू देत नाही तो. मस्त आणतात आमच्या गावात असं तसं. तू कुठे असत पिस्तुल्या? हो लय बोलणारे लोक, पण त्या हवा नाही लागू देत भागवताची. आता पाहिलं तर कुठीन, मग पाहिलं तर सती फैलन, मग पाहिलं तर लगे तिकडे बोबळे कॉलनीतून घरी. पुन्हा भागवतामध्ये आत्मदेव नावाचे ब्राह्मण रडले आणि त्यांचे सुपुत्र, काय नाव त्याचं, गोकर्ण. गोकर्ण म्हणतात, बाबा तुम्ही रडता म्हणजे काही नवल नाही. या संसाराने हती रथी महारथांसारखे दिग्गज आले, पण या संसारानं कोणालाच हसू दिलं. दुःख बांधवाने आहे हा संसार, 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 दुःख भांडवल आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, हो हो, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे कोठे कोठे, दुःख बांधवाटी आहे हा संसार, दुःख बांधवाटी आहे हा संसार, दुःख बांधवाटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, असारो खलू संसारो दुःख रूपी विमोहका, धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान. वाचून घ्या तुम्ही प्रारंभामध्ये, लक्षात येऊन जाईल तुमच्या सज्जनानो. हो फार अवघड आहे. सांगणं सोपं असते, वागणं अवघड आहे. आमच्या संप्रदायाचं सगळ्यात मोठं दुकान म्हणजे आळंदी. कोणतं दुकान? मोठं दुकान कुठे आहे? आळंदी मध्ये आहे.
आणि संतांना जर म्हटलं याला स्वर्गाला न्यावं लागतं तर देवाच्या बापाला ऐकावं लागते. नीट ऐका. एखाद्या देवानं सांगितलं तर ते काम होणार. साधूच्या मनात आहे ना महत्वाचं आहे. साधूनं जर म्हटलं हे माणूस आहे ना याची श्री करा लागते तर देवाच्या बापाला ते ऐका. स्त्रियेचा तो केला मी काय असं बिना फाउंडेशनचं बोलत नाही. तुमचं पहा तुम्ही. सगळ्यात मोठं दुकान कोणतं? आळंदी. त्याच्या मनात पाहिजे सगळं काही होते पण कृपा कोणाची? हे सगळं होण्याकरता कोणताही धंदा करा इमानदारी महत्वाची असते. माझी भाषा लक्षात येते का नाही पहा. धंदा कोणताही करा त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय असते? इमानदारी. इमानदारी जर नसेल तर तुम्ही काही प्रगती करू शकत. नंबर 2 नुसतं इमानदारी नाही भागवत नाही तर त्याच्यात भांडवल गुंतावं लागते. लय इमानदारी आहे भांडवल शून्य आहे. भांडवल असावं लागेल का नाही? संप्रदायामध्ये कोणतं भांडवल आहे? जुन्या लोकांना माहित आहे ज्याचा अभ्यास आहे. भांडवल तरी विश्वास. संप्रदायातलं भांडवल काय आहे? विश्वास आहे. विश्वास ठेवावा लागेल. ते म्हणे मी श्री आहे. ज्ञानोबान तुम्ही कसं काय म्हणता? का रे बाबा मेला का म्हणून? मग महाराज म्हटले बाबा पाय आता काय स्त्रियेचा तो केला. पुरुष उभा होती काय? होती कोण? स्त्रीच होती का नाही? पण विश्वास लागेल ना. जीव माते देह पाल तेरा जिनिश माते देह पाल तेरा जिनिश माते देह पाल तेरा जिनिश माते देह पाल तेरा श्री राम केला पुरुष देह माते देह पाल गेला. आणखी एक याच अर्थाचं प्रमाण. गाढवाचे घोडे ना आम्ही करू. हे कशामुळे? विश्वास. म्हणून असं अनमोल किमतीचं असलेलं परमार्थातलं भांडवल तुकोबारायांनी संतांच्या पायावर ठेवलं. कारण धंद्यात भांडवल असल्याशिवाय धंदा प्रगतीवर येत. तुकोबारायानं भांडवल कुठे ठेवलं? संताची पायी. हा माझा संत जीवनामध्ये तुमच्याबद्दल क्रांती करू शकतात. देवाची मजाल नाही. विठाला गोस्वामी संत तुलसीदास आणि कबीर महाराजांनी म्हटलं आमचा तो धंदा आहे मागायचा पण आमचा हात खाली नसतो. आम्ही लोकांना देत असतो. करतल कर करे कर कोही कल्याण. ज्या दिवशी आमचा हात खालून जाईल म्हणजे मागण्या करता त्यावेळेस आमचं मरण आलं तरी आम्हाला चालेल पण आम्ही खाली येऊन हात कोणाच्या पुढे करणार नाही. हात पसरी जिने धिकत्या हात पसरी धिकत्या हात पसरी जिने
तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंग कामने करी ब्रह्मांड ठेंगणा करी ब्रह्मांड ठेंगणा करी ब्रह्मांड ठेंगणा हात जोडी गेले निजयेचे तुम्हीच माळ घाला आणि तुमच्याच घरची सुई दोरा घ्या आणि माया गळ्यात घाला. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धीग त्याचे. तुकोबाराय म्हणतात कोणाच्या पुढे उभ्या आयुष्यात आम्ही कधी हात पसरला, कारण आमच्या वडिलाची काय आहे, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा दादा बया तुझी चरण सेवा दादा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. नीट लक्षात घ्या भाग्यवंतानो. मग देवाला संकट पडलं, देव दाता आहे. देव काय आहे? दाता आहे. तुकोबाराय मागणारे आहेत. मागावं कुणी? ज्याच्याकडे नाही. मागावं कुणी? हे बघा, माझा ऍक्सिडेंट झाला का नाही, त्या दिवस पासून मला बारीक सारीक दिसत नाही. चिल्लर तर अजिबात दिसत नाही, नुसतं नोटा दिसतात. त्या 500च्याच. आता ते काय आता आपल्या हाती आहे का? मी कधी इतक्या कमी याच्यात म्हणजे कमी वेळात येत नाही. मला हे म्हणायचं होतं कमी, पण आता कसं असते आहे का नाही, तुम्ही वाढवून द्या म्हणजे टाइम म्हणतो मी. टाइम वाढवून द्या बा, जसं असं म्हणतो मी. माझी भाषा ध्यानात येत तुळशीराम बा. हो हो विठाला. आता घरून मला फोन आला, फेटा बांधता बांधता. भाऊल माहित आहे, बाळू भाऊ, घरून फोन आला. बर, फोन साधा नाही आला, व्हिडिओ कॉल आला. कोणता कॉल? व्हिडिओ कॉल. काही गरज? कुठे आहात तुम्ही? म्हटलं पोहोचलो बा मी बाळू भाऊच्या घरी. ते येतात, ते टेंभुर्ण्याला जातात, तर मग येतात. हे काय बाळू भाऊचं घर? गाडी कुठे आहे? म्हटलं ते तिथं आहे. ड्रायव्हर? म्हटलं तो नाही आला आज, तो तिकडे बसला, टुकमुक बघतो चांगला तो. फेटा? म्हटलं हा काय फेटा बांधून राहिलो? ठेवा ठेवा. मा बापाला गणित नाही लागलं. म्हटलं फोन आला कसा काय, व्हिडिओ कॉल आला कसा काय? ठेवा म्हणले. मी लावला, पण मी साधा कॉल लावला, व्हिडिओ कॉल नाही लावला. कस काय फोन केला? नाही हो म्हणे, सहज केला. सहज केला? खरं सांग. अरे कसा काय फोन केला? आपण भेट नाही बरं, तुम्ही जरी गालाला हात लावून बसले सांग. नाही नाही, मी भेटच नाही. हा, बायको एक दिवस मलाच म्हणे भांडे घासून घ्या, सांगा रे बाबा. एवढा मोठा भागवतकार मला म्हणतं का भागवतकार आले भांडे घासून घ्या म्हणे. म्हटलं अजिबात नाही. 30-40 वर्ष झाले तू आज मतान चालू आहे म्हणलं, काही मग ऐकतं का नाही? मी पहिले धुणं धुई. काय करा, ऐका अवघड गोष्टी आहेत ना राजा. आता माणसं मिशा ठेवत नाही, ठेवतात का? पा कोणा नवीन पोरं तो अजिबात सुपळा साफ करून टाक. काय करतील बाया? भेटच नाही तर काय मिशा का चहात बुडवायच्या का काय? काय कठीण आहे का नाही? काय कोणाला मिशी पहा तुम्ही. आता बायाच भेट नाही तर करतील काय? हो, मोठं अवघड असते. म्हणून अंगलट गोष्टी येतात, त्याच्यामुळे अवघड गोष्टीच्या हातात आपण हात देत नसतो. जाऊ द्या, मागणी प्रकरण आहे. महाराजांनी काय सांगितलं? जसं संयोजक मंडळी जाते गावात, गेल्यानंतर का 1 महिना आता आपला भागवत सप्ताह राहिला, आम्ही आलो वर्गणीला, सांगा. ते म्हणे आमचंच घर दिसलं का काय तुम्हाला? आले की वर्गणी वर्गणी ले 11 रुपये आले, जाता तर फाडा पावती घ्या रे बाबा. म्हणजे काय मतलब आहे का? देणाऱ्याकडे स्वतंत्रता पाहिजे, श्रीमंती पाहिजे आणि औदार्य पाहिजे. काय काय पाहिजे? तुमच्या 3 गोष्टी लक्षात आल्या का?
देणाऱ्याकडे श्रीमंती पाहिजे, औदार्य पाहिजे आणि स्वतंत्रता पाहिजे, औदार्य पाहिजे आणि श्रीमंती पाहिजे. त्याच्याकडे गेलं तर तो काय म्हणे, ल्या 11 रुपये. आता त्याच्याकडे काय नाही, औदार्य आहे, स्वतंत्रता आहे, पण श्रीमंती नाही. काय नाही, सगळ्या गोष्टी आहेत पण श्रीमंती आल्या म्हणे 11 रुपये. दुसऱ्याच्या घरी आणखीन गेले, तो बिचारा ज्ञानेश्वरी वाचत होता, पागोट बांधलेलं, एका डब्यामध्ये तुळशी, कुळाच्या घरात बसलेला, चंदन टिळा लावून. अरे रामभाऊ, आपल्या गावात ज्ञानेश्वरीचं पारायण आता सुरू होणार आहे, सांग वर्गणी. तो म्हणे, पाटील कस काय माझ्या गरीबाच्या घराला धूळ झाडली, कस काय आले म्हणे, वर्गणी आहे. बरं बरं बरं, हे बघा 50 रुपयाची नोट 6 महिन्यापासून ज्ञानेश्वरी ठेवली होती, पण 2-4 रोजाच्या आधी मुलगी आजारी पडली, 50चे 50 डॉक्टरनं घेतले म्हणे. आता याच्याकडे काय काय आहे सज्जनानो, याच्याकडे औदार्य आहे, याच्याकडे काय आहे, देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण काय नाही, श्रीमंती नाही. पाणीच लक्षात घ्या. आणखीन एकाच्या घरी पुढे गेले, अनुभव सांगतो मी. आणखीन एकाच्या घरी गेले, का पाटील सप्ताह, वा वा वा, काय हरकत नाही, लिहा ना आकडा. किती लिहू? 2100. तुमच्या मनावर हो, काय देवानं कमी केलं. 3000 तुम्ही लिहा. बरं 5000 लिहितो. हा लिहा लिहा, पैसे आहेतच घरात, लिहा. लिहिले 5000. रामभाऊ द्या ना पाटील. तेवढीच तर अडचण आहे, ती पंढरपूरला गेली. कुठे गेली? आता याच्याकडे काय काय आहे, याच्याकडे औदार्य आहे, श्रीमंती आहे, पण काय नाही, शाबास, स्वतंत्रता नाही. ती स्वतंत्रता यानं कोणाला दिली? असं कवळे यब्बा विठाला. म्हणून देणाऱ्याकडे काय काय पाहिजे? श्रीमंती पाहिजे, स्वतंत्रता पाहिजे आणि औदार्य पाहिजे. देवाकडे औदार्य ही आहे, श्रीमंती. औदार्य किती आहे? उपमन्यून फक्त 1 वाटी दूध मागितली. काय मागितलं? 1 वाटी दूध. कोण मागितलं? उपमन्यू. काय दिलं देवानं? दुधाचा सागर दिला. एवढं औदार्य. ध्रुवानं फक्त बापाची काय मागितली? मांडी मागितली ध्रुवानं. भगवंताला लाज वाटली. काय फुलपात्र भर दूध देण्यात आपली तरी लाज राहील का? म्हणून समुद्र भरून दूध. यानं बापाची मांडी मागितली तर याला काय दिलं? अढळ पदाची प्राप्ती. एवढा उदार आहे. श्रीमंती किती? या देवाची श्रीमंती. हो, जगाला जी लक्ष्मी श्रीमंत करते. माझे शब्द कळतात? व्हॉट इज द टर्म एक्झॅक्ट मिनिंग गॉड? कळते का माझं बोलणं? जगाला जी लक्ष्मी श्रीमंत करते ती लक्ष्मी याचे पायचे पायलाय. पाय पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. हे तिथे आले का कुळती, तिथे आले का कुळती, हे ज्ञाना वातो हरे, अनवा तो हरे, अनवा तो हरे, मददिनाचे उतरे. देवाची श्रीमंती जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी याची पाय दाव्याला आहे, पायाची सेवा करायला आहे. मग आता ज्याची दासी लक्ष्मी आहे त्याची श्रीमंती कशी असेल? ज्याचा सेवक एवढा श्रीमंत आहे त्याचा स्वामी कसा असेल? अरे ज्यानं दारात मार्बल बसवलं त्याच्या घरात कसं असेल? अंदाज आहे का नाही? ज्यानं दारात जर मार्बल बसवलं त्याचा आतमध्ये कसं? वरच्या वर गणित आहेत ना भाऊ, कुठं जायचं काम आहे का? हा,
तसं देवाजवळ श्रीमंती आहे, देवाजवळ औदार्य आहे. औदार्य आणि स्वातंत्र्य किती आहे देवाचं माहित आहे तुम्हाला? त्याच्या मनात जर आलं तर स्वर्ग मृत्यू डळमळून टाकते तो एका क्षणात. एका क्षणात. माणसं म्हणतात काऊन लटलट हालायला लागलं म्हणजे खिल्लारी आली का? भूकंप एका क्षणार्धात एवढं त्याचं स्वातंत्र्य आहे, श्रीमंती आहे, औदार्य आहे. आणि म्हणून शब्द आहे दाता तोची जाना शूर दाता तोची शूर दाता तोची शूर दाता तोची विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जात पाऊले समान बाबल विटेवरी ज्याची पाऊले समान दान शूर तोची दाता. तो शूर आहे दानामध्ये. आणि तो दानशूर असलेला भगवंत तुकोबारायांना म्हणतो महाराज काहीतरी. तुकोबाराय म्हणतात देवा मला तू भेटल्याच्या नंतर आता काही मागण्यासारखं शिल्लक राहिलं. आता देव भेटल्यावर कसं काय शिल्लक राहील बरं मागायचं? देवात काही कमी आहे का? आणि ज्याला देव भेटल्यावरही मागायची इच्छा असते तो काय माणूस आहे? ज्याची इच्छा शिल्लक राहते आणि आयुष्य संपते त्याला सामान्य माणसं म्हणत जा. दुष्टाच्या संगतीत आल्यापेक्षा संडासात 3-3 तास बसत जा. पण दुष्टाच्या संगतीत बसत जाऊ. तुकाराम महाराजाच्या 7 पिढ्या परमार्थात गेल्या. किती पिढ्या? तुकाराम महाराजाच्या 7 पिढ्यापासून परमार्थ चालत आला आणि आपल्या 7 पिढ्या बिड्या वळता 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 मेल्या. काय आपलं त्या महाराजाचा काय गणित लागते का? नीट लक्षात घ्या सज्जन. मागा हो तुकोबाराय काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात देवा हे पाय आपल्याला काही मागण्याची आता काही राहिलं नाही. मनसी काही मनसी काही मागा मनसी काही मागा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा म्हणून, नाहीतर मला काही मागण्याची गरज राहिली नाही. मागल्याची आस पाहे मुखाकडे अन चिंतिल्या रोकडे मनोरथ. रोकड मनोरथ पूर्ण करणारा देव आहे. फक्त तुम्ही काहीतरी मागा. देव म्हटले देवा आता मला गरज नाही, इच्छा नाही, पण तू म्हणतो आहेस म्हणून हेची देगा. मग जो काहीच मागत नाही भगवंत म्हणतात हा निध्यान हेची देगा पांडुरंगा इथपर्यंत तरी बरा आला तुकाराम महाराज. आता काय मागते काय सांगा का नाही. म्हणजे मागाव याच्या आधी वाटलं देवा, पण मग नंतर कळालं की तू तर दुसऱ्याचं आणलं आणि दुसऱ्यानं आणलेल्या वस्तू मागू नाही.
एवढी समज पाहिजे मागणाऱ्यामध्ये. लोक काही मागतात. आता काय सांगा, काही मागाव का कोणाला? मागताना थोडी लाज ठेवाव का नाही? माझी भाषा लक्षात येते का? शब्द कळणं महत्वाचे आहेत. शब्द जर कळले नाही ना, जीवनाचं मातेर झाल्याशिवाय राहत नाही. शब्द बडा अनमोल, पहले उसे दिल में तोल और बाद में उसे बाहर खोल. शब्द बडा अनमोल, बोल सके तो बोल. साज आणि मवाळ मितले परी रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावाणी वाटी मधुरावाणी वाटी ओ मधुरावाणी वाटी मधुरावाणी वाटी मधुरावाने ओटी मधुरावाने ओटी हो मधुरावाने ओटी श्रवण मधुरावाणी वाटी मधुरावाणी वाटी तुका म्हणे वाटी तुका म्हणे वाटी मुखी अमृताची वाटी देह देहाचे मधुरावाणी ओठी अन तुका म्हणे वाव पोट. गोड बोलावं पण थोडं बोलावं, थोडं बोलावं पण बोल गोड. बोले ऐसा बोले बोल बोले ऐसा बोले गोल बोले तो बोल गोल बोले तो बोल बोले विठ्ठल डोले जन बोले विठ्ठल डोले बोल बोले ऐसा बोले बोल बोले ऐसा बोले गोल बोले तो बोल बोले ऐसा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. आमच्या बोलण्यानं गाळवं डोलत नाही तर विठ्ठल कधी डोले आहे का? असं बोलावं समोरच्याला पेढे खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे आहे का नाही? कशाला कोणाला दुखवायचं? अरे उद्याचा सूर्य आपल्यासाठी उजाडतो का नाही याची शंका आहे. तरी माणसं कोणाला काय बोलतील, काही कोणाचं मन दुखवायचं? आपलं आयुष्य किती राहिलं माहित आहे तुम्हाला? कशाला कोणाला बोलायचं? तो असाच करते, तो फलानाच आहे, तो अरे त्याच तो पाहिजे. तू सरून नाही राहिलं. तुझी सासू जेवली का? अन तू काय करून तू पाय नवा माय काय. हे बाय काही बाया तिकडे धाराशिवला जातात, काही तिकडे औरंगाबादले जातात आणि तिकडे 7-8 महिने राहिल्या मग घरी येतात. इकून पदर काढ, तिकून काही कर. नवी हिरवळ असते. हिरवळ पहिले लय माणसाला याच्यात टाकते आहे का नाही? आता रिंगा उतरले, आता काय हिरवळ आणि काय उन्हाळा नाही. मग असं महत्वाचं असते. ती मग इकडे आली बाई की म्हातारे आजी पाहिजे आमचे ते ना. म्हातारे आजी तू ते काय समोर आहे आमचे हे ना. अव तू ते भोंगे पाहिले त्या बुढीनं, तू तिच्याजवळ काहाले शायनिंग मारून राहिली. आमचे हे ना आमचे ते ना. पायावर नांदले तुमचे ते. कोणाची उधारी दिली नाही म्हणून ते गेलं तिकडे. आणि आमचे काही शायनिंग हाणतात ना बाबा, काही बी. म्हणून मी म्हणतो की आपल्या मापात राहिलं पाहिजे. काय प्रमाण दिलं आता घ्या धको. काय दिलं? बोल बोले ऐशा बोले, जेने बोले विठ्ठल डोले. महाराज मग सांगा तुम्ही, महाराज म्हणून राहिले की देगा हेची देगा काय देगा.
हो हेची देगा म्हणजे काय देगा अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये हे दान देगा देव असं हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देव हे दान देगा देव हे दान देगा देवा हे दान देगा देवा तुझा वेद रणगावा तुझा वेद रणगावा गुण गाये नाव गुण गाये नाव तुझा विसरला तुझा विसरला गुण गाये हेच दान देगा देवा तुझा विकरण गावा गुण गाईन आवडे हो हेच माझी सर्वदो हेच माझी सर्वदो हेच दान देगा देवा चकारात्मकाने सांगितलं तुकोबरायाने हे सोडून मला दुसरं दान पाहिजेत नाही असा त्याचा अर्थ आहे. शब्द एक एक महत्वाचा असतो. येड्यावानी कोणता शब्द कुठेही वापरतात. आता तुम्ही बस स्टँडला गेले त्याच्यावर लिहिलं असते सुलभ शौचालय. आता सुलभ शब्द तिथे टाकायचा आहे का? कोणता शब्द कुठे वापरा याची अक्कल पाहिजे. सुलभ शौचालय. आता संडासच नाही आली तर सुलभ काय करीन सांगा तुम्ही. कोणता शब्द कुठे वापराव का? इथं तुकोबारायांनी एक एक शब्द महत्वाचा लिहिला. हेच दान देगा देवा हेच शब्द असं दर्शवते की हे सोडून मला दुसरं काही नको. इतके तत्वज्ञ होते, अधिकारी होते संत. हा तुकोबारायाने शब्द जे लिहिले तुकोने घेतली ओ देवा तुकोने घेतले मोती जैसे. मोत्याप्रमाणे शब्द लिहिले. हा हेची दान देगा देवा. काय दान पाहिजे तुकोबाराय? तुझा विसर न व्हावा. आयुष्यभर या शेवटच्या या देहाचा शेवटचा रक्ताचा थेंब आटेपर्यंत तुझ्या नामस्मरणात राहू दे. तुझा विसर होऊ देऊ नको. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आत हरी बाहेर हरी. 24 तास दिन रात्र न कळे दिवस न कळे. अहो येता जाता नाही का दिन रजनी हाची धन्ना 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 हे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची धन्ना दिन रजनी हाची धन्ना गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची दिन
रजनी, रजनी म्हणजे रात्र, दिवस रात्र हाच धंदा कोणता? दुसऱ्याच्या वावरातल्या गौऱ्या आपल्या वावरात टाकणे का व्याजानं वाटणे? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. कशासाठी देव दिला हा भगवंताने अनमोल किमती. देवे दिला देह भजन गोमटा ओ ओ ओ देवे दिला देह भजन गोमटा ओ ओ ओ देवे दिला देह भजना गो हो हो हा देवे दिला देह भजना गो तो झाला हरी बोल. हो 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 ओ देवी दिला देह भजना गोमटा हो देवे दिला देह भजना गोमटा. शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळला नाही तर जीवनाचं मातेर झाल्याशिवाय राहत नाही. कोण बोलते आपल्याला किती पोट तिडकीनं बोलते त्याचा अर्थ समजाव का नाही? अर्थ समजत नाही उपयोग काय? अर्थाविन पोथी नाकाविन. नीट लक्षात घ्या. हो. नाव वाघ मारे पण बेंडूक निघालं तर शेजाऱ्याला हाक मारे. काय वाघ मारे? हो. असं म्हणतो बा मी. कळलं पाहिजे का नाही? अवघड गोष्टी आहे. नाव गंगाधर पण आंघोळ नाही महिनाभर. काय गंगाधर? कळा हो. आता आपलं कीर्तन भाजपनं जरी ठेवलं, भाजपनं म्हणजे तरी आपल्याला काय घेणे नाही. पाकिटची मतलब ते बा वाढून आकडा. आपण कमळावर बोलतो. वचन आहे का? कमळापती आपल्याला गरज काय सांगा ना तुम्ही? आपलं कीर्तन जर एकनाथ शिंदेने ठेवलं तरी आपलं काय? हाती घेऊन बाण फिरे. बाण कोणाच्या का बापाचा असे ना? तीक्ष्ण उत्तरे. हाती घेऊन बाण फिरे. उद्धवरावनं जर ठेवलं, ठेवणार नाहीत समजा, पण ठेवलं मज हे नाही ते नाही वेगळा दोही पासून. अजित दादाने ठेवलं तर घडी घडी का घडी घडी काळ वाट याची बाय. घड्याळावर बोलायचं काय बिघडलं? आपल्याला घेणं काय? आणि एखाद्या अपक्षवाल्यानं जर ठेवलं तर मी काकड्याचा अभंग घेतो. काय काकड्याचा अभंग कोणता? बोला. सांगा आहे का नाही? पाहा बाबा. शाबास. पांगुळ झालो देवा नाही हात ना हात ना पाय अपक्ष विठाला. संजय राऊतांना जर ठुलं तर मग किती वाजत असे बोम न ऐकती कोणी. नीट लक्षात घ्या. अरे अवघडच आहे. नाही या गोष्टी काय सोप्या आहेत का? नाही बापा. म्हणून फार महत्वाचं एक एक शब्द बोलले तू उभा राय. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी. एक डॉक्टर होते मुंबईला एक, आणि मरण अटळ आहे. मरणाच्या बाबतीत वसिलेबाजी चालत नाही ठाकरे. हा याच्यात कोणी काय बरोबरी करणार आहे? कोणी राहू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए हाथी मरोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. येथे नाही आले गुरु अवतार
अजामेला पंजामेला शाबास. अजामेला पंजामेला बाप मसना देला अजामेला पंजामेला आजा मेरा बंदा मेरा बाप मस्त गेला आजा मेरा बंदा देखत देखत ना तू ओही राधा देखत देखत ना तू ओही राधा उठा उठा जागाटी उठा उठा जागाले भया रे मोरे उठा उठा जागा रे जागा रे भयाले मोठे उठा उठा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्हाला वाटतं यायचं लय मस्त आहे इस्त्रीचे कपडे फेटा पैसा हे काय बरं आहे. घरी गेलं न हार न वाजलं की बाई म्हणते आलं माय कीर्तन घ्या रे बाबा आम्हाला काय आरती थोडीच आहे काय नाही मग हाईट मध्ये म्हणायचं हा जवाल वाढ डेरिंग न बोलायचं असं नाही. पिल्लू आता काय काय चांगले चांगले भजने बायकोले पिल्लू म्हणतात. पिल्लू आहे का ते काही बोला अरे लोय लोय तर आहे ना. आता काय याच्यात काय एक सांगा तुम्हाला पिल्लू आहे का ते. आमचा मृदंगा म्हणे गबरू सांगा रे बाबा हा नाही बरं माझ्यासोबत असते तो. आता हे सासरवाडीतच वाजून राहिले. वकील म्हणते तुमचं वकिलाची बायको म्हणते तुमचा निकालच लावील. सांगा आमचा बी काही मेळ नाही ना. तुम्हाला गंज वाटते. वारकाची बायको म्हणते नाव्याची तो आम्हा केसानं गळा कापला. सांगा रे बाबा. पेंटरची बायको म्हणते एका सत्या थोबाड रंगोळी. वकिलाची बायको म्हणते तो निकाल लावी. मृदंग्याची बायको म्हणते थापा नको मारू. तो सासऱ्याच्या गावातच थापा मारून राहिला. मला नाही माहित बापा पण असो आता काय करत. मग अशी मी तुम्हाला सांगताना म्हणलं नाही का ते गाडीला धडकलं लेझिम खेळतच आलं. हे बाबा कुठे चालला म्हटलं चाललो मसनात. फुकवून टाकीन म्हणे. अरे काय म्हणे फुकवून टाकीन कापून टाकीन. अरे पिस्तुल्या फुल पॅन्टची चीन कोण लावीन. कडू नाही का रेंजच नाही ना. सर रेंजच्या बाहेर अजून कुणीकडे बोलते बोले तैसा चाले. हो हे कोणाच बोलते हे कोणाच चालते. अरे जाम पर जाम क्या पीते हो कितनी भी पावरफुल रहने दो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का तो पूरी जिंदगी सुधर जाएगी. राम नाम के हीरे मोती हो कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम. राम नाम के हीरे वो मैं बिखराओ गली गली कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली बोलो राम बोलो राम बोलो राम 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 बोलो राम बोलो राम बोलो राम 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 नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. साधूला काय करायचंय कोणाची दुश्मनगी करून काय घेणं आहे सांगा. 2 तास कीर्तन करायचंय. सज्जनानो हा आनंद आहे. याच्यातला आनंद घरी मिळते का. स्वर्गात मिळते का. स्वर्गातही मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा लय 2 ट्रॅक्टर घेतले मग तुले का हार घालतील का. अरे तुले एक दिवस जिन्यातच तुझी बास पडणार आहे. मस्त सुना टीव्ही पाहतील ब्रेड खातील दूध पेतील आणि तू पाय टुकू मुकू घेणं दाबून. आता काय घेणं आहे त्याला कर तू मग
जा शेतात 13 एकराची 35 केली म्हणे. किती केली? 13ची 35 केली. हा आणि मग म्हणे आपलं पाहून घे जा. काय पाहता तू जिन्यात बाज आहे तू काय पाहता? मी म्हणतो नसला ते पुरला. प्रश्नार्थक चिन्ह आहे पोरगा म्हणजे. आणि चला बोला आता कोणाची हिंमत असेल. पोरगा म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. ज्याईले नाही ना ते मस्त आनंदात आहे. अजूनही म्हणते गयात गया घालून तेरे साथ इश्क की जिंदगी. काय अरे मी पाहिलं वाटण्या करतात पोरं माय बापाच्या. करतात का नाही? हो ते म्हणते 6 महिने तिकडे राहत जा बाबा आणि मायात राहील म्हणे 6 महिने. झाल्या वाटण्या. बुडा तिकडून पाहते आणि बुडी इकडून पाहते. काय खाऊन राहिली? ते म्हणे तू खाय. मला लोणचं भेटलं आणि तुले पापड भेटला. मेल आले का आता? अवघड आहे. डॉक्टरनं सांगितलं म्हातारीले औषध हालून द्या. मग हालून द्या तर कसं द्या? ज्यानं म्हातारी खोडीत घातली हेंदळाव इकून हेंदळाव तिकून म्हातारी मेली तवा सोडली. काय शब्द कळले पाहिजे. डॉक्टरनं सांगितलं औषध जास्त पाण्यात द्या. काय सांगितलं? औषध जास्त पाण्यात द्या. यानं कपडे काढले गेला नदीत. जास्त शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळला नाही जीवनाचं मातेर. एकदा काय झालं आम्ही रस्ता चुकलो मराठवाड्यात. शत्रुभाऊ आपल्या सोबत असतात. मग आम्ही गेलो रस्ता चुकला. एक 40 वर्षाचा तरुण होता. त्याला मी आवाज दिला ते बाया तुम्ही मांग काय पाहून राहिला? मी तिकडलं सांगून राहिलो. बाया मांग पाहून राहिला. जसा काही तो आलास का काय? इकडे आहे. मग तो आला म्हणे बाबा तू चैला का म्हणे. काय म्हणे? चैला का. आता काही काही भागातली भाषा असते. हा असं त्याला म्हणायचं होतं. मग तू म्हटलं मी पहिलेच चैलाव. तू रस्ता सांग म्हटलं हा कुठं जाते. तर आमचे शत्रुबा म्हणून महाराज त्याला जर इतकं कळलं असतं तर लोकांनी मशी मागं ठेवलं असतं का? म्हटलं हो गड्या हे तो बरोबर आहे. पण आता बोलावलं तर विचारू दे आहे का नाही. हा का म्हटलं हा रस्ता कुठं जाते म्हणे. हो महाराज बाबा म्हणे हा रस्ता 3 पिढ्यापासून कुठेच गेला नाही इथेच आहे म्हणे. हा लोक जातात म्हणे या रस्त्यानं. तुम्ही जा म्हणे गाव येऊन जाईल. मी म्हणले का आपल्या नटाचा पाना याच्याजवळ आहे. आता काय कर अवघड गोष्टी आहेत का नाही. आता बंद्या रिंगा उतरल्या ना. आता हिरवळ काय एका गावात 40 चे 40 आहेत. किती आहेत? 40 आमच्या गावातला म्हणे बाबा. म्हटलं काय तुम्ही इतके फिरता म्हणे. मग म्हटलं मग फिरतो. तो म्हणणं काय मोकळे बोल. नाही म्हणे मी अजून तसा जाव ना. मग राय नंबर नाही लोटतो तुले. तुम्हाला दिसत नाही का म्हणे. म्हटलं मग आतापासून आंधळा झालो का? फक्त चिल्लर दिसत नाही नोटा दिसतात. नाही म्हणे पाहना. काय म्हणे आपल्यासाठी काही पाहना. मग एका गावात होतो मी त्याला घेऊन गेलो. म्हटलं चाल बाबा. ती पोरगी आली पाणी घेऊन. आता पोरीनं जर डाव्या हाताने पाणी दिलं पाहुणे आले तर बाकीचे पाहुणे म्हणतात पोरीची माय रेंजच्या बाहेर आहे. सरळ गणित आहे का नाही. मग तुम्ही का 22 वर्ष का गोळ्या खेळले का? तिले जर तुम्ही हे बी नाही सांगू शकले की पाहुणे आले उजव्या हाताने पाणी देतात. बरोबर आहे. मग ती पोरगी आली पाणी घेऊन. हा म्हणे विचारा म्हणे. मी म्हटलं बायको कोणाला कर लागते? तुले तू विचार. नाही म्हणे मग बुजुर्ग माणसं कशाला असतात. मी बुजुर्ग. म्हटलं मी विचारतो. सांग बाई नाव. तिनं नाव सांगलं. वय किती ते सांगलं. शिक्षण सांग. ते म्हणे मी डबल MA झाली म्हणे. तर हा पिस्तुल्या म्हणे गुरुजी डबल MA काय असते? आता कोण्या चोराला माहित आहे. मी म्हणू बाबू रे ही पोरगी एका यमाले काही आवरत नाही. मग हा म्हणे आपल्याला काही पाहिजे. काय करा मोठं अवघड असते. शब्द कळले पाहिजे. महाराजांनी गोड सांगितलं मला हे पाहिजे. काय पाहिजे? हेची दान देगा देवा. तर काय दान पाहिजे की तुझा विसरण व्हावा. बरोबर देवा मला तुझा विसर होऊ नये एवढंच दान पाहिजे. ठीक आहे तू बरं आहे. तुम्हाला हे मी देऊन टाकतो की माझा तुम्हाला कधीच विसर होणार नाही. पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय करसाल? गुण गाई गुण गायना गुण गाई
गाईन आवडी हो गुण गाईना आवडी गुण गाईना आवड हो गुण गाईना आवडी गुण गाईना गुण गाई गुण गाईन आवडी हो गुण गाईन आवडी हेची माझी सर्वदोडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्वदोडी गुण गाईन गुण गाईन आवडी हो गुण गाईन गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेच माझी सर्वदोडी गुण गाईना आवडी हेच माझी सर्वदोडी गुण गाईना आवडी गुण गाईना गुण गाईन गुण गाईन आवडी देवा ओ देवा मला कडून चुकलं काय की तुझ्याशिवाय या जीवाला कोणी वारसदार अरे हक्काचे आहेत. आता तुम्हाला सांगतो मी मग तुमच्या डोळ्याची पट्टी उघडील. एका म्हाताऱ्याले 6 लाख रुपये लावले. किती लावले? 6 लाख. आणि मग घरी आणला. डॉक्टरनं काय सांगितलं, आता काही प्रयत्न करू, चांगलं चांगलं. हुशार आहे त्या गावचे लोक, पुढचं सांगतात. मी फक्त एवढंच म्हणलं चांगलं चांगलं, ते म्हणतात खाऊ घाला. असा म्हणे तो डॉक्टर, चांगलं चांगलं खाऊ घाला, आता काही पैसे खर्च करू नका. मग आणलं बाबा मांगल्या घरात, ठेवलं त्याले. मग 2-3 पोरं होते बुड्याले, आणि बाई होती तरुण, समजा 40 वर्षाची. तर ते बाई काय म्हणे या पोरायले, म्हणे ह्या पागड्या तुम्ही काही कसर ठुली, आता जसं होईन तसं. हा म्हणे का पोरायचं काही असो, पण जिच्या संग 40 वर्ष संसार केला ती काय म्हणून हा डंगरे ऐकून राहिला. 40 वर्ष संसार केला ते काय म्हणते, जसं होईन तसं. म्हणजे आपलं आता आलं. मग तुम्हाला सांगून राहिलं, त्याचं नाही सांगत, हे त्याचे म्हणून तुम्हाला सांगणं चालू आहे. आता का डोस सांगू का, काय करा मी का त्याचं सांगून राहिलो का, त्याचं म्हणून तुम्हाला उपदेश चालू आहे. हा आता तरी सावध व्हा. सावध झालो न हरीच्या आलो. जागरण हा महत्वाचा भाग आहे. नीट आहे का. तो डॉक्टरचा एक दृष्टांत राहिला होता. मांडके साहेब होते मुंबईला. त्याचं नाव होतं नीतू मांडके. काय नाव? नीतू मांडके. हृदय रोगाचे तज्ञ होते ते. हृदय रोगाचे तज्ञ डॉक्टर नीतू मांडके. मग हृदयाचा पेशंट गेला की लोक बिंदास राहायचे. काऊन? डॉक्टरचा तेवढा हातखंडा होता, हुशार होते डॉक्टर साहेब. 100% पेशंट आपला यशस्वीरित्या वापस येणार म्हणून लोक निवांत राहायचे. असे कोट्यानं ऑपरेशन केले डॉक्टर साहेबांनी. आणि महाराष्ट्र शासनानं एक पत्र लिहिलं. डॉक्टर साहेबांच्या दरवाजावर पत्र धडकलं की डॉक्टर साहेब, तुम्ही आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि तुमच्या ह्या महान कर्तबगारीतून शासनाला उत्तराई होण्याच्या निमित्तानं दिल्ली शासनानं तुमचा सत्कार समारंभ आयोजित केला.
तरी उद्या संध्याकाळी 10 वाजता तुम्ही दिल्लीला पोहोचा. डॉक्टर हा माणूस हुशार होता. संध्याकाळी विमानात बसला डॉक्टर. स्टेशनवर विमानतळावर गेले आणि 9:30 वाजता असा आभाळ आलं ना, असा गळगळाट आणि असा वाऱ्याचा सुसाट झाला का त्या वातावरणात बिघाड झाली आणि विमान ते रद्द झालं. विमान रद्द झालं. एखाद्या वेळेला नीतीला बी आपला सत्कार मान्य पाहिजे, न्याय देवतेला सुद्धा. पण डॉक्टर हुशार बुद्धीचा माणूस, त्यानं भाड्यानं गाडी केली. जाऊ द्या म्हणे, विमानाचं काय घेऊन बसले, रात्रभर प्रवास करू. भाड्याची गाडी केली, 100 किलोमीटर गाडी गेली आणि पुन्हा वातावरणात चेंज आला. वातावरण बदललं, गळगळाट, नदीला पूर आणि त्या अशा वातावरणामध्ये 100 किलोमीटर रस्ता चुकला डॉक्टर. किती किलोमीटर? 100 किलोमीटर रस्ता चुकून गाडी गेली आणि भयंकर पाऊस सुरू, विजांचा कळकळाट आणि एक पावसात एक झोपडी दिसली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं ड्रायव्हरला, गाडी त्या झोपडीजवळ घे. झोपडीच्या दारात गाडी गेली आणि त्या दरवाजाच्या सांदीतून डॉक्टर साहेबांनी आत पाहिलं. ताईसाहेब, ती एक विधवा महिला पाळण्याला झोका देत होती. भाविकांनो बारीक ऐका. पाळण्याला झोका देत होती. झोका देत असताना बोलू लागले, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, असं भजन करत होती. आवाज दिला, ताई आश्रयाला मिळेल का? दार उघडलं, आथरून टाकलं. साहेब बसले. साहेब थांबा, मी एक ग्लास पाणी आणून देते. लगेच पाणी आणलं. थांबा साहेब, मी चहा करते. चहा करायला गेली. चहा चुलीवर टाकला आणि पुन्हा पाळणा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, तो चहा तसाच जळून गेला. मग लक्षात आलं की कोणीतरी पाहुणे आले, चहा द्यायचा आहे. थांबा थांबा साहेब, मी पुन्हा चहा करते. पुन्हा चहा आणला आणि मग घ्या साहेब, चहा घ्या. आणि चहा देणाऱ्या ताईचा हात डॉक्टर साहेबांनी पकडला. ताई साहेब, या पाळण्यामध्ये आहे तरी कोण? फार छान प्रश्न विचारला साहेब. या पाळण्यामध्ये संगमवरी 5 वर्षाची मूर्ती कृष्णाची आहे आणि त्याला मी झोका देते आहे साहेब. अगं ताई, या जगात कुठे देव आहे? डॉक्टर हुशार होता पण देवाला मानत नव्हता. काय होता? देवाला मानत नव्हता डॉक्टर. या जगात कुठे देव आहे आणि कशाला झोका देते, काय कारण? तेव्हा ताईनं विचारलं, साहेब चांगला प्रश्न विचारला हो तुम्ही. कशा करता मी याला झोका देते, जरा नीट ऐका साहेब. ते बघा, ते बघा, आतल्या रूम मध्ये पलंग आहे, पलंग, आणि त्याच्यावर माझं 7 वर्षाचं बाळ आहे हो, आणि त्याला हृदयाचा रोग झाला. मी ऐकलं साहेब, मुंबईला कोणी हृदय रोगाचा स्पेशालिस्ट डॉक्टर ज्याचं नाव नीतू मांडके आहे. मी या पाळण्याला झोका याच्यासाठी देते का कोणीतरी श्रीमंत माणूस माझ्या झोपडीत येईल आणि माझ्या बाळाला त्या नीतू मांडकेच्या दवाखान्यात घेऊन जाईल, म्हणून मी या पाळण्याला झोका देते साहेब. तेव्हा नीतू मांडके डॉक्टर साहेबाच्या डोळ्यातलं पाणी सज्जनानो गालावर आलं आणि त्या गालावर आलेल्या पाण्याचा भाव माझ्या तुकोबा रायने अभंगाच्या 3ऱ्या कडव्यात लिहिला. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा,
हो रे बार घुमाए हो बार घुमा हो बार घुमाए हो बार घुमा हो बार घुमा हो बार घुमा हो बार घुमाए हो हो बार बार घुमाए कुंडली पंढरीनाथ भगवान सद्गुरु गजानन महाराज की जय भगवंत तुकोबारायांना म्हणतात की तुकोबाराय तुम्ही संत आहात आणि तुम्ही प्रापंचिक संत आहात. तुम्ही जे मागितलं की काय मागितलं हेची दान देगा देवा आणि तुझा विसरण वा वा आता तुझा विसरण व्हावा हे मागणी माझ्यासाठीच आहे. हा त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं काय करीन तर गुन्ह गाईन ही माझ्यासाठीच आहे. पण तुम्ही प्रापंचिक संता तुमच्यासाठी काहीतरी पैसा मागा म्हणजे संसार करता म्हणजे काय संसारिक दृष्ट्या धन मागा आणि परमार्थ करत असाल तर मुक्ती मागा. पण तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती धन कारण जे आमच्याकडे नाही ते मागावं लागेल ना. आमच्याकडे मोक्ष आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी म्हणून मोक्ष आमच्याकडे काम करते. कशाला मोक्ष मागायचा. आणि धनाचं म्हणसाल तर धनाच्या पाठीमाग 15 धोके सांगितले. स्थेयम हिंसानृतम दंभ काम क्रोध स्मय मदा भेद वैरा विश्वास संस्पर्धा व्यसना निज द्रव्याची मागे कडी काळाचा लाग आणि म्हणून या संग खोटा त्याचा न लगे धन मुक्ती संपदा आणि संत संग हा संत संग द्या. आता रिंगा उतरल्या तरी भागवतात येत नाही. मग आता मर घरी मार ढेकणं बाजावरचे आता म्हणावं काय तू. भागवत परीक्षितीला ऐकावं लागलं का ऐकलं. अजूनही निंबर घोट आहेत काही काही नो ऍक्शन अँड रिॲक्शन. भागवत ऐकावं लागलं का ऐकलं ऐकावं लागलं. मग परीक्षित कोणाचा वंशज आहे माझा. कोणाचा वंशज आहे परीक्षित पांडवाचा आहे. आणि पांडवाच्या घरी देवानं किती वर्ष पाणी भरलं आणि तुम्ही इमानदारी सांगा तुमच्या घरी पाणी कोण भरत. देवानं पाणी ज्याच्या घरी भरलं त्याला भागवत ऐकायला लागलं. एक साहेब तर आम्ही कीर्तनावून येतो ना साहेब आथरून घेऊन चालला होता नळावर. म्हटलं साहेब कुठं चालले. म्हण नळावर. कसं काय म्हणे लवकर नळ येतात. साहेब नळावर झोप्याले काय करा आता लय येडे केले लोक पण लोक येडे होतात. काय सांगा अवघड आहे का नाही. जाऊ दे आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. चालल्या का तिकडे नका पाहू. पाहिलं नाही तुम्ही कधी इकडे पहा. सर्वप्रथम आई बाळाला काय देते. 2च मिनिटात तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला उठता येत नाही मला बसता येत नाही आपण आपल्या घरी काय म्हणणं आहे. सर्वप्रथम आई बाळाला काय देते सांगू का घेऊ असं नाही नाही असं काही आपलं बंद नाही. हो सर्वप्रथम आई बाळाला काय बोलता आधार देते. आधार इथं काही पैसे भरलेले असतात का पोटात आधार. नंबर 2 ब्लडचा पुरवठा करते आई. नीट आहे का सज्जन. ब्लड म्हणजे पावशेराची बाटली बाजारात घेतलं तर 1500 द्यावं लागतात. पण आईचं ब्लड वेगळं बाळाचं ब्लड वेगळं. पण मॅच्युरेट कसं होते हा महत्वाचा भाग आहे. बाळाचं ब्लड नाभी कमळाजवळ नारायण परमात्म्यानं एक सुदर्शन नावाचं चक्र बसवलेलं असते. आईचं ब्लड त्या चक्रावर आदळलं की ते फिल्टर होते आणि बाळाच्या रक्ताशी ते मॅच होते. आणि ते चक्र अजून कोण्या एमडीला समजलं नाही ना कोण्या सुमडीला समजलं नाही. नीट आहे का. नंबर 3 आई बाळाला दुधाचा पुरवठा आतून करते आणि जन्माला आल्यावरही 3-4 वर्ष करते. त्या दुधापासून म्हणजे त्याला कॅल्शियम म्हणतात आणि कॅल्शियम पासून बाळाची हाडं मजबूत होतात. मग ही बिल्डिंग किती किलोची असू द्या ह्याच्यात मजबूतीसाठी काय वापरतात बिल्डिंग मध्ये. अरे बिल्डिंग मध्ये मजबूत राहण्यासाठी काय वापरतात. आणि याच्यातला लोहा कोणता आहे हाड आहे. आणि ते कोणाच्या दुधापासून आहेत आईच्या दुधा. अजून काय द्यायला पाहिजे रे बापा आईनं. तरी म्हणतात मादर तो आमची आई बरोबर नाही आमचे माय बाप बरोबर नाही. तू लय बरोबर आहे
अशीच भाषा आहे ना लोकांची. ऐकून घ्या, अजून झालं नाही. मग आयुष्याचा सूर्य संपत आला की याच्यावर मोठे मोठे खोळ टाकतात. बरोबर आहे. त्याच्यात काय काय जळते? लिगामेंट जळतात, हृदय जळते, डोळे जळतात, केस किती लांब सडक असू द्या, सगळं जळते. पण काय जळत नाही? दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पहा, हळद जळत नाही. सगळ्या देवता अग्निदेवतेच्या पुढे उभ्या राहतात, हात जोडतात. अग्निदेवते, तू लिगामेंट जाळलं, केस जाळले, हृदय जाळलं, चांबडी जाळली, डोळे जाळले, पण तू हाड नाही जाळले. तेव्हा ती अग्निदेवता म्हणते, मी इतकी हरामखोर नाही का मी आईच्या दुधाला कधीच जाळू शकत नाही, कधीच जाळू शकत नाही, कधीच जाळू शकत नाही. ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती, सबसे बड़ी है, सबसे बड़ी है माँ, पकड़े सबसे बड़ी है माँ, हो माँ सबसे बड़ी है माँ, पकड़े सबसे बड़ी है माँ, हो माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं है। शाबाश. या जगामध्ये आशीर्वाद देणार फक्त एकच पात्र आहे. नीट लक्षात द्या. कितीही श्रीमंत, कितीही प्रगती करा, टाटा बिर्लाने तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मारू द्या, पण जे प्रेम खेड्यातल्या अशिक्षित आईच्या हातामध्ये जे प्रेम आहे, ते टाटा बिर्लाच्याही हातात ते प्रेम नाही. अरे कुत्रा किती प्रेमाने सांभाळा, दंश केल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला भाकरी फेकून वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. सबसे बड़ी है माँ जो देती है दुआ. बस सर्व काही मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. सजनानो, एका मायची लेकर होऊन तुम्ही हा कार्यक्रम करता. चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम मारुतीच्या पायावर मी प्रार्थना करतो, हा असाच कायम स्वरूपाचा श्रीराम भाऊच्या नेतृत्वात चालत राहील. ही शुभकामना, ही सदिच्छा त्या हनुमंतरायाच्या चरणी करतो. सज्जन हो, अरे झाडू एका मुठीत असतो तोपर्यंत सगळ्या घरादारातला केर कचरा साफ करतो झाडू, पण झाडू विस्कटू द्या, काय होईल? स्वतः कचरा बनेल. म्हणून झाड़ू जब तक एक मुट्ठी में बंधी होती है, एक सूत्र में बंधी होती है, पूरे घर का कचरा साफ करती है, पर जब झाड़ू बिखर जाता है
खुद कचरा बनता है। इसलिए मेरा नम्र निवेदन है, संगठन से बंधे रहो, बिखर कर कचरा मत बनो, बिखर कर कचरा मत बनो। झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करतो, हनुमंतरायाच्या सेवेत समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम। पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती। नोहे हा उपदेश तुमचे बडबडीलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे। काही लोक म्हणतील माझं नाव नाही घेतलं, नाव कोण घेत असते, मी काही तुमची बायको नाही। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गणनाथ बोधे, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोधे, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोधे, गणात बोधे, गण गण गणात बोधे, गण गण गणात बोधे। अनंत कोट ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तमदिवास देगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलणे रे गुरवे देवा पुढे उतरे उच्चारला अधिकार व्यापुला कामरे ज्ञानेश्वर राखा माया पैकी करा